रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नंतर हातकणंगलेमध्ये देखील सतीश दाबा सुरूकरांना उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली नुकतीच. कसं बघता मग याचा फटका महाविकास आघाडीला एकूण? नाही, महाविकास आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाहीये. मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांची, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुरता आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे. 80-90% जागांवर हा शिक्कामोर्तब मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे. काही 4-2 जागांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी, राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा. सांगलीचा उमेदवार चंद्रहार पाटीलच असतील तर तुमची भूमिका पुढे काय असणार? नाही, मी स्पष्ट सांगितलं ना, ते जर तरवर मला आज चर्चा करायची, कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नकोय. आता जर तरवर मी चर्चा करणार. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश देईल, महाविकास आघाडी येणाऱ्या लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल. मला पत्र दिल्यानंतर पक्षाकडून काय संपर्क साधला, पण मी ते खासगी चर्चा आहेत, मी ते सांगू शकत नाही. काँग्रेसशी महाविकास आघाडीमध्ये ही घुसखोस आहे. नाही, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे. परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत सांगलीच्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे, लोक आहेत, कार्यकर्त्यांची जी एक फळी आहे, या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रातील देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. स्वर्गीय वसंतदादानंतर माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी हा किल्ला शाबीत ठेवला. 1999ला 9 आमदारांपैकी 6 आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कदम साहेबांनी निवडून आणलेले होते. आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले, हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत. आणि म्हणून इथे कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही, त्यांचा आदर आहे. उद्धवजींनाच आमची विनंती आहे, आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला, की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी, यातनं काहीतरी तातडीने तोडगा काढावा, मार्ग काढावा. त्या अनुषंगाने मी पत्र लिहिलंय. मला कळवण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीकडून की माझी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण समितींवर माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. आज काही समितींच्या बैठका मुंबईत होणार आहेत. परंतु आपणा सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभेतील सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास आघाडीत अंतर्गत चाललेला आहे, त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या जागेबाबतीत भूमिका सांगितलेली नाहीये. आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठका अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाहीये.